प्रार्थना करूया पुन्हा एकदा आपण सर्वजण. हे पित्या परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो का पुन्हा आज ही संधी दिली आम्हा सर्वांना जी इथं आहे, जे टीव्हीवर पाहत आहेत, की तुझं वचन ग्रहण करावं आणि आज पुन्हा तुझ्या कृपेने प्रभू भोजन याचं महत्त्व, याचं सामर्थ्य तू आम्हाला प्रगट करशील. आणि म्हणून जे इथं आहेत, जे टीव्हीवर पाहत आहेत, या प्रत्येकाचा ताबा घे माझ्या प्रभू, आणि आत्म्यातून आजचं वचन, आजची भाकर त्यांना ग्रहण करण्यास तू कृपा दे आणि तुझा गौरव हो दे. तुझ्या नावात मागतो, स्वीकारतो, आमेन. या ठिकाणी आपला विषय प्रभुभोजन आहे आणि बायबलमध्ये मत्तय, मार्क, लूक या पुस्तकांमध्ये आपण पाहतो का स्वतः येशू ख्रिस्तानी प्रभुभोजनाची स्थापना केलेली आहे. प्रथम त्याचा संदर्भ आपण घेत आहोत. मत्तय 26 अध्याय 26 आणि 27 वचन, हे दोन वचनं आम्हासाठी संदर्भ आहेत का स्वतः ख्रिस्तानी प्रभुभोजनाची स्थापना केलेली आहे. काढूया सर्वजण. जेवित असता येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. मग त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातले प्या. इथं आपण पाहिलं का ख्रिस्तानी ती भाकर उचलली आणि त्यांना म्हटलं, घ्या, का, हे माझे शरीर आहे. आणि नंतर त्यांनी तो प्याला उचलला आणि म्हणला की घ्या, हा माझा नवीन करार आहे. आणि म्हणून तो म्हणला की जितकेदा तुम्ही येता तितकेदा तुम्ही काय करा, प्रभुभोजन घ्या. काय घ्या? प्रभुभोजन. या ठिकाणी हा संदर्भ दिला का प्रभुभोजनाबद्दल बायबलमध्ये नवीन करारामध्ये लिहिलेलं आहे का तुम्ही प्रभुभोजन घ्या, तुम्ही प्रभुभोजन घ्या. पण प्रभुभोजनाची विधी प्रभूंनी का चालू केली हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभुभोजन नेमकं काय आहे आणि प्रभुभोजन समजण्यासाठी आम्हाला पहिले काय समजून घ्यावं लागेल? वलांडन. प्रभुभोजन समजायचं काय समजावं लागेल? वलांडन. जर हे समजलं तरी अजून चांगल्या प्रकारे समजेल. प्रेज द लॉर्ड. पहिले काय समजून घ्यावं लागेल? वलांडन. जर हे समजलं तर प्रभुभोजन तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल. प्रेज द लॉर्ड. का वलांडन. आणि जर वलांडन पाहिलं गेलं तर स्वतः येशू ख्रिस्तानी पण वलांडन सण साजरा केलेलं आहे. असे आम्हाला 3 रेफरन्स बायबलमध्ये सापडतात की स्वतः येशू ख्रिस्तानी काय साजरं केलंय? वलांडन. आणि शेवटचं वलांडन जे असतो साजरा करत होता त्याचंच रूपांतर त्यांनी कशामध्ये केलं? प्रभुभोजनामध्ये. येशू ख्रिस्तानी पण काय साजरा केला? वलांडन सण. आणि शेवटचा वलांडन सण जे असतो करत होता त्यावेळेस त्यांनी त्याच मेजवरची भाकर उचलली आणि याचं रूपांतर कशामध्ये केलं? याच्यामध्ये. समजतं इथपर्यंत? आता प्रथम वलांडन काय आहे हे आपण चांगल्या प्रकारे समजूया. या ठिकाणी वलांडन, आता याच्यातच थोडासा याचा अर्थ आहे. काय शब्द आहे? म्हणजे काय? ओलांडून जाणे. वलांडन म्हणजे काय? ओलांडून जाणे. पण काय ओलांडून जाणे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. वलांडन म्हणजे काय? ओलांडून जाणे. कळलं इथपर्यंत? वलांडन म्हणजे ओलांडून जाणे. मग असं प्रभूंनी का म्हणला, का त्याचा मागचा अर्थ आहे आपण पाहूया. या ठिकाणी आपण निर्गम काढूया. निर्गम 11 अध्याय 4 आणि 5 वचन प्रथम आपण या ठिकाणी वाचूया. आणि मोशे म्हणाला, यहोवा असे म्हणतो, मध्यरात्रीच्या सुमारास मी मिस्रामध्ये फिरेन आणि मिसर देशातले प्रथम जन्मलेले सगळे मरतील. म्हणजे आपल्या राजासनावर बसणारा फारो याच्या प्रथम जन्मलेल्यापासून तो जात्यावर बसणाऱ्या चाकरणीच्या प्रथम जन्मल्यापर्यंत प्रत्येक ज्येष्ठ मुलगा आणि पशुतला प्रथम जन्मलेला प्रत्येक वत्स मरेल. यामध्ये असं लिहिलं, आम्हाला सर्वांना माहीत आहे, माहीत नसेल तर पुन्हा सांगतो का इस्रायल कोणाच्या गुलामगिरीमध्ये होतं? फारोच्या, म्हणजे मिस्राच्या. कोणाच्या? मिस्र किंवा फारो, बरोबर. त्यांच्या गुलामगिरीमध्ये ते होतं. मोशेद्वारे परमेश्वर काही वेळेस त्यांच्याशी बोलला की त्यांना जाऊ दे, पण तो काय जाऊ देत नव्हता. आणि मग प्रभू त्यांना म्हणला का अशी पीडा मी त्यांच्यावर आणणारा आहे का त्यांच्यामधला, घरामधला जो ज्येष्ठ म्हणजे जो प्रथम पुत्र आहे तो जगणार नाही आणि पशु देखील नाही. या प्रकारे आपण हे 2 वर्षांमध्ये वाचलं का त्यांच्यामध्ये प्रथम जो जन्मलेला आहे तो वाचणार नाही आणि मोठा आकांत कुठं होईल? मिस्रामध्ये. कुठं होईल? मिस्रामध्ये. पण मिस्रामध्ये इस्रायल नव्हतं राहत का? राहत होतं. मिस्र राष्ट्रामध्ये फारोचं राज्य होतं, पण राहत कोण होतं त्या ठिकाणी? इस्रायल. आलं लक्षात? मग देवाची इच्छा होती का जो अरिष्ट त्यांच्यावर येणारा आहे ते अरिष्ट इस्रायली लोकांवर येऊ नये. आणि म्हणून त्यांना बचाव करण्यासाठी प्रभूंनी एक उपाय त्यांना सांगितला. पहिले वचन वाचूया का प्रभू काय म्हणला इस्रायल लोकांसाठी. वाचूया या ठिकाणी त्याचं 7वं वचन, 11वा अध्याय 7वं वचन. परंतु सर्व इस्रायलच्या संतानापैकी कोणावरही
त्यातल्या मनुष्यावर किंवा पशुवरही कुत्रे देखील भुंकणार नाही. यावरून मिस्री व इस्राईल यामध्ये यहोवा भेद करीत आहे हे तुम्हाला समजेल. का अरिष्ट येईल पण तुमच्यावर अरिष्ट येणार नाही. कुत्रे पण ओरडणार नाही. म्हणजे जास्त कुणी मरतं तर कोण ओरडायचे? कुत्रे. पण तुमच्या इथं तो आकांत होणार नाही. पण त्यासाठी त्यांना एक दक्षता किंवा काही करण्याची गरज होती. आणि म्हणून प्रभूने त्यांना काही गोष्टी सांगितल्या. आणि प्रभूने त्यांना या प्रकारे सांगितलं. निर्गम 12वा अध्याय 3रं वचन वाचूया. तुम्ही इस्रायलच्या सर्व मंडळीला सांगा की या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्हातील प्रत्येकाने आपापल्या वडिलांच्या घराण्याप्रमाणे आपणासाठी कोकरू घ्यावे. प्रत्येक घरासाठी एक कोकरू घ्यावे. हा, काय घ्यायला लावलं? कोकरू. प्रभूची इच्छा होती का जी पीडा येणार आहे कोणावर? मिस्रावर. कोणावर? मिस्रावर. मिस्र राष्ट्रावर. ती इस्रायलवर येऊ नये, कारण ते त्याच राष्ट्रामध्ये राहत होते. आणि म्हणून प्रभूंनी त्यांना सांगितलं का प्रत्येक घराच्या लोकांप्रमाणे तुम्ही काय घ्यायचं? एक कोकरू. काय घ्यायचं? कोकरू. आणि कोकरू घेऊन काय करायचं? 7 आणि 8 वचन वाचूया आपण. कोकरू घेऊन पुढे काय करायचं वाचूया आपण. 7 आणि 8 वचन. आणि त्यांनी त्याचे काही रक्त घ्यावे आणि ते ज्या घरामध्ये ते खातील त्याच्या दोन्ही दारबाह्यावर व कपाळपट्टीवर ते लावावे. हा, रक्त कुठं लावायचं? ह्या ठिकाणी क्लिअर लिहिलंय का ते दाराच्या पट्ट्यांवर लावायचं. कोणतं कोकरू? जे कोकरू त्या ठिकाणी प्रभूने सांगितलेलं आहे. आता हा अध्याय तुम्ही पूर्ण वाचा. कोणता? 12वा. नंतर त्यामध्ये पूर्ण गोष्टी एकदम एक एक पॉइंट व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. पण मी काही काही पॉइंट या ठिकाणी घेतो. प्रभू म्हणतो कोकरू घ्या, कोकरू कापा, त्याचं रक्त तुम्ही दाराला लावा आणि नंतर ते भाजायचं. काय करायचं? भाजायचं. कशामध्ये? आगीमध्ये. कशामध्ये? अग्नीमध्ये. आणि पुढे काय लिहिलं? 8वं वचन. आणि त्यांनी त्याच रात्री विस्तवाने भाजलेले त्याचे मांस व बेखमीर भाकर खावी. कडवट भाजी बरोबर ते खावे. हा, आता पहा एक गोष्ट लक्षात ठेवा. पहिले कोकरू काय केलं? कापलं आणि त्याचं रक्त कुठं लावलं? दारावर. दुसरं सांगितलं का त्याच रात्री काय करायचं? ते भाजायचं आणि खायचं. आणि खायचं कशाबरोबर? बेखमीर भाकर. काय लिहिलं? हा, बेखमीर म्हणजे काय? हा, काय शब्द वापरला? बेखमीर म्हणजे खमीर नसलेली. बेखमीर म्हणजे खमीर नसलेली. पहा एक गोष्ट लक्षात ठेवा. हे पुढे खूप महत्वाचं आहे हे समजण्यासाठी. काय? प्रभू वचन. या ठिकाणी प्रभू त्यांना सांगितलं का तुम्ही कोकरू कापायचं, त्याचं रक्त ह्याला लावायचं, नंतर ते भाजायचं, त्याच रात्री ते खायचं बेखमीर भाकरी बरोबर. आलं लक्षात? म्हणून या ठिकाणी त्यांनी ही गोष्ट केली. पुढे काय झालं वाचूया आपण या ठिकाणी. कारण त्याच रात्री मी मिसर देशात इथून तिथून फिरेन आणि मिसर देशातील मनुष्याचे व पशुचेही सर्व प्रथम जन्मलेले मारीन. मी मिस्राच्या सर्व देवांवर न्यायदंड आणीन. मी यहोवा आहे. आणि तुम्ही आहात त्या घरावरील रक्त तुम्हाला खुनेसाठी होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलांडून जाईन. आणि मी मिसर देशाला मारीन तेव्हा तुमचा नाश करायला तुम्हावर पीडा येणार नाही. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे एक गोष्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारे लिहिली. मला नाही वाटत जास्त सांगायची गरज आहे. रक्त लावलं तर ही खून असेल का इथं ती पीडा येणार नाही. आणि म्हणून ती पीडा ते घर ओलांडून जाणार. म्हणून काय शब्द वापरला? ओलांडण. आणि मग प्रभूंनी पुढे सांगितलं की तुम्हाला ही आठवण असावी म्हणून तुम्ही इथून पुढेही तुमच्या पिढ्यानपिढ्या ही गोष्ट करायची. का ही आठवण मिस्राच्या गुलामगिरीतून, सत्तेतून आणि त्या मरणाच्या शस्त्रापासून त्या रात्री मी तुम्हाला वाचवलेलं आहे. आलं लक्षात? की मृत्यू फिरत होता. काय फिरत होता? मृत्यू. पण इस्रायली लोकांवर आला का? हा, इस्रायली पण कोणते? ज्यांनी ऐकलं, ज्यांनी ते कोकरू कापून लावलं ते घर वाचले असतील, ज्यांनी लावलं नाही ते घर वाचले नाही. आणि म्हणून ही आठवण असावी. ही काय असावी? आठवण. ह्या बाबतीत मृत्यू आला होता पण त्यांच्यावर तो राज्य करू शकला नाही. त्यांचं घर तो ओलांडून गेला कारण तिथं रक्त लावलेलं आहे. समजलं इथपर्यंत? पुढचं अजून एक वचन वाचूया. या ठिकाणी 12वा अध्याय 14व वचन. आणि हा दिवस तुम्हाला आठवणीसाठी होईल. तुम्ही तो यहोवाचा उत्सव म्हणून पाळावा. तुम्ही आपल्या पिढ्यानपिढ्या तो सर्व काळच्या नियमाने पाळावा. हा, काय लिहिलं प्लीज? हा, पुन्हा वाचा सर. आणि हा दिवस तुम्हाला आठवणीसाठी होईल. हा दिवस तुम्हाला कसा असेल? आठवणीसाठी. हा, आठवणीसाठी. आणि म्हणून तुम्हाला काय पाळायचं?
ओलांडणचं. आणि कसं पाळायचं? पिढ्यान पिढ्या. आपण काय वाचतोय? जुना करार. आपण काय वाचतोय? जुना करार. आपल्याला समजायचं प्रभू भोजन, पण प्रथम जुना करार आपण समजून घेतोय. जुना करार करायला म्हणजे हे सर्व गोष्टी आपल्याला समजणार आहे का स्वतः परमेश्वर म्हणतो का पिढ्यान पिढ्या तुम्हाला ओलांडण सण पाळायचं आहे. या आठवणीने मृत्यू आला होता पण तुम्हाला तो स्पर्श करू शकला नाही. आणि मग हा कधी साजरा करायचा ते देखील लिहिलंय. त्याचं 12वा अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. 12वा अध्याय, निर्गम 12वा अध्याय पहिलं वचन. आणि मिसर देशात यहोवा मोशेशी व अहरोनाशी बोलला. तो म्हणाला, हा महिना तुम्हाला महिन्याचा प्रारंभ होईल. हा महिन्याचा कसा होईल? प्रारंभ होईल. प्रारंभ हा म्हणजे तुम्हाला वर्षाचा पहिला महिना होईल. हा वर्षाचा काय होईल? पहिला महिना. कारण इथून पुढे मी तुम्हाला या दास्यातून बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. येस, त्या पिढ्यानंतर त्यांच्यावर पिढा आली नाही. तिथून त्यांना काय केलं? बाहेर काढलं. कोणता महिना? तो महिना. महिन्याचा कसा होईल? वर्षाचा पहिला महिना. आणि त्याच महिन्याला अबीब म्हणतात. अबीब. त्याच महिन्याला निसान म्हणतात. आणि आपल्यामध्ये तो महिना एप्रिल किंवा मार्च मध्ये येतो, ज्याला आपण गुड फ्रायडे किंवा ईस्टर म्हणतो. समजतंय का इथपर्यंत? काय म्हणतात त्याला? त्या महिन्याला त्यांच्या भाषेमध्ये अबीब किंवा निसान. अबीब किंवा निसान. आणि आपल्या इकडं तो कधी मार्च मध्ये किंवा कधी एप्रिल मध्ये. त्याचं गणित असतं याच्यावर. कशावर? अमावस्या आणि पौर्णिमेवर. आणि त्याचं गणित काढून त्या प्रकारे तो दिवस साजरा केला जातो. आजही यहुदी त्याच प्रकारे त्या गोष्टी करतात. आणि ज्याला आपण गुड फ्रायडे आणि ईस्टर म्हणतो. का पहा, जसं मी सांगतो का ख्रिसमसची तारीख पक्की आहे. कोणती? 25 डिसेंबर. पण ह्याचा जो तारीख आहे, वार फिक्स आहे. गुड फ्रायडे आणि ईस्टरचा वार फिक्स आहे. का फ्रायडेला गुड फ्रायडे आणि संडेला ईस्टर. पण तारीख फिक्स नाही. वार फिक्स आहे पण तारीख फिक्स नाही. का? कारण त्याचं गणित कशावर असतं? अमावस्या पौर्णिमेवर. ते सर्व गणित करतात. त्या महिन्यानुसार तो सण साजरा करतात. आणि आपण पण त्यानुसार ती आठवण म्हणून करतो, साजरा करत नाही. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. हे सर्व ओलांडण समजण्यासाठी. आणि कसं पाळायचं? पिढ्यान पिढ्या. कसं पाळायचं? पिढ्यान पिढ्या. मग येशू ख्रिस्त पण मानवी स्वरूपात या पृथ्वीमध्ये आला. आणि तो पण काय साजरा करायचा? ओलांडण सण. आणि जसं त्यांनी 3ऱ्या वेळेस हा सण साजरा केला वधस्तंभावर जायच्या अगोदर. त्यांनी त्यावेळेस काय केलं? या ठिकाणी आपण मत्तय याचा 26वा अध्याय आणि 17 वचन. मत्तय 26वा अध्याय 17 वचन आपण काढूया. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, तुम्हासाठी वल्लांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी, म्हणून तुझी इच्छा आहे. कोण साजरा करतोय? येशू. कोणता सण? वल्लांडण सणामध्येच काय खायचे? बेखमीर भाकर. कारण आपण वाचलं ते कोकरू खायचं. कशावर खायचं? बेखमीर भाकरे बरोबर. इथपर्यंत समजतं सर्वांना? का स्वतः येशू ख्रिस्त पण वल्लांडण काय करतोय? साजरा करतो. आणि शिष्य त्यांना विचारतात का यावेळेस वल्लांडण कुठं साजरा करायचा ते तू आम्हाला सांग. आणि मग येशूनी त्यांना ती जागा सांगितली. पुढे आपण वाचू शकतो की त्यांनी ती जागा सांगितली. मग त्या ठिकाणी तयारी झाली. मग पुढे काय झालं? 20 वचन वाचूया. आणि संध्याकाळची वेळ आली तेव्हा तो 12 शिष्यांबरोबर जेवायला बसला. संध्याकाळची वेळ आली तेव्हा कशाला बसले? आणि कोणतं जेवण होतं? वल्लांडणाचं जेवण काय असतं? कोकरू आणि बेखमीर भाकर आणि कडवटाची भाजी. हे जेवण करण्यासाठी येशूनी शिष्य बसले. लिहिलंय क्लिअर. सर्वजण वाचा. ते सर्व त्या ठिकाणी वल्लांडणाच्या मेजवर, म्हणजे त्या मेजवर ते जेवण लावून बसलेले आहे. 26 वचन काय सांग? आणि ते जेवित असता. काय शब्द वापरला? आणि ते जेवित असता. कोणतं जेवण जेवत होते? वल्लांडणाचं. कोणतं जेवण जेवत होते? वल्लांडणाचं. कोणतं? वल्लांडणाचं. हे जेवण जेवत असता त्यांनी काय केलं? येशूने भाकर घेतली. येशूने काय घेतली? भाकर घेतली. कोणती भाकर होती? पण कोणत्या सणाची? ही भाकर घेतली आणि काय म्हटला? व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेजावरची भाकर त्यांनी उचलली. कोणती भाकर होती? वल्लांडणाची बेखमीर भाकर. तो म्हणला, घ्या, खा, हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी मोडलं गेलेलं. येते लक्षात? पुढे काय लिहिलं? अजून वाचा. मग त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यांना म्हणाला,
तो त्यांना दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातले प्या. तुम्ही सर्व यातले प्या. प्या. कोणता मेज होता? वलांडणाचा. आणि त्यांनी ती भाकर घेतली, तो प्याला घेतला आणि त्याचं रूपांतर कशामध्ये केलं? कशामध्ये? प्रभुवचनामध्ये. मग प्रभूने असं का केलं? प्रभूने असं का केलं? कारण जर त्यांनी नंतर हे प्रगट केलं असतं एखाद्या शिष्यांना, तो वाद झाला असता. नंतर शिष्यांना हे प्रगट केलं असतं, कारण मी वधस्तंभी गेलो, आता वलांडण सण साजरा करू नका, आता प्रभुभोजन घ्या, तर कदाचित ती सहमती बसली नसती. कुणी म्हणलं असतं, देवाने तुला एकट्यालाच प्रगट केलं का, मग आम्हाला का नाही सांगितलं? ही सहमती बनली नसती. म्हणून प्रभूंनी तो जे करणार आहे त्या करण्या अगोदरच हा विधी लावून दिला. प्रेज द लॉर्ड. अलग लक्षात इथपर्यंत का जर त्यानंतर कदाचित, जसं आपल्याला माहिती आहे का, वचनामध्ये आणि प्रगटीकरणामध्ये सर्वातून पुढे कोण होता? पॉल. वचनामध्ये आणि प्रगटीकरणामध्ये सर्वातून पुढे कोण होता? पॉल. पण वाद एकच गोष्टी झाला असता. कशाहून? का तू नंतर आला आणि प्रभुवचन आम्ही प्रभू संगती घेतलं. तुला प्रभुवचन काय आहे आम्ही सांगितलं त्यावेळेस तुला कळलं, तुला माहित पण नव्हतं, तू आम्हाला शिकवतो का? कळतं का ठिकाणी? पॉल त्यावेळेस प्रभुवचनाला नव्हता. ही विधी किती लोकांपर्यंत लपलेली होती? फक्त 12 शिष्य. त्यांच्या पलीकडे बाहेर कोणाला माहित नव्हती. आणि जर या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं का जर हे नंतर प्रभूंनी करायला लावलं असतं तर कदाचित शिष्यामध्ये सहमती बनली नसती. म्हणून परमेश्वरांनी या ठिकाणी त्यांची मानसिकता, त्यांची आध्यात्मिक लेवल ही प्रभूला माहित होती. प्रभूंनी त्यांना घडवलं होतं. आणि म्हणून प्रभूंनी जे भविष्यात करायचं होतं त्याची विधी तो असताना त्यांनी शिष्यांना काय दिली? लावून दिली. आलं लक्षात? ज्या प्रकारे वलांडणाचा सण आणि ती भाकर कशासाठी खायची? का त्यावेळेस मिस्रामध्ये आलेली मृत्यूची पीडापासून प्रभूंनी वाचवलं, म्हणून आपण काय साजरा करायचो? वलांडण. मग प्रभुभोजन यासाठी आपण घेतो का आता प्रभूंनी आम्हाला फक्त वलांडण म्हणजे मिस्रातूनच त्या याच्यातून नाही वाचवलं. कशातून? मृत्यूतून. तर प्रभूंनी आम्हाला सर्वकालिक नाशातून, पापातून आणि शापातून, सर्वातून प्रभूंनी आम्हाला बाहेर काढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? वलांडणाचा सण साजरा करायचो. कशासाठी करायचो? का आलेल्या पिढ्यापासून प्रभूने आम्हाला वाचवलं. पण देवाला असं म्हणायचं होतं का फक्त आलेली पिढा नाही, तुम्ही फक्त पिढ्यापासून वाचले. कशापासून? पिढापासून. पण शाप आणि पाप गेले होते का? नाही. शाप आणि पाप मनुष्याहून गेलेले नव्हते. आणि म्हणून देवाची इच्छा होती का फक्त याचाच आनंद करू नका का मिस्रातून तुम्ही वाचले, पण आनंद याचाही करा का पापातून आणि शापातून मी तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. आणि म्हणून त्याचं रूपांतर कशामध्ये केलं? प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? म्हणून या ठिकाणी जसं आपण प्रभुभोजन घेतो, आपण ह्या आठवणीने घेतो का येशू ज्यावेळेस मेला तर येशू मध्ये माझा जुना मनुष्य मेला, आणि त्याचं रक्त सांडलं तर माझ्या सर्व शाप पाप त्याच्यामध्ये धुतले गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? म्हणून आपण हे नाही साजरा करत का? काय जसं आपण हे करतो त्याच्यामध्ये हे पण होतं. आलं लक्षात? आपण काय साजरा करतो? आपण काय घेतो? प्रभुभोजन. कारण जसं आपण हे घेतो यामध्ये 2 गोष्टी जाहीर होतात. प्रथम काय? का आमच्या पापा शापांची क्षमा येशूमध्ये झालेली आहे, कारण आम्हासाठी तो वधस्तंभावर दिला गेलेला आहे. आणि दुसरं काय? का मिस्राच्या दास्यामधून देखील प्रभूने आम्हाला बाहेर काढलेलं आहे. काय घेतल्या वेळेस? पण जसं मी फक्त वलांडण म्हणतो का नाही, फक्त वलांडण साजरा करायचा, तर मी असं जाहीर करतो का माझ्या पूर्वजांना फक्त मिस्रातून वाचवलं, पण पापा शापांची क्षमा झालेली नाही. का? कारण मी मान्यच करत नाही का प्रभू वधस्तंभावर गेला, तर या ठिकाणी माझ्यासाठी प्रभू जो वधस्तंभी गेला तो माझ्यासाठी व्यर्थ आहे. आलं लक्षात? जे लोक काय साजरा करतात त्यांच्यासाठी काय व्यर्थ आहे? वधस्तंभ. काय व्यर्थ आहे? वधस्तंभ. कारण देव काय म्हणतो? घ्या खा, हे माझे काय आहे? जे तुम्हासाठी मोडण्यात येत आहे. पण तुम्ही म्हणता नाही प्रभुभोजन नाही. तुम्ही काय म्हणता? प्रभुभोजन नाही. काय? मग तुम्ही नाकारताय. तुम्ही ख्रिस्त जर तुम्हासाठी वधस्तंभावर दिला, तुम्ही स्पष्टपणे नाकारताय. मग तुमच्या पापा शापांची किंमत झालेली नाही. तुम्ही अजूनही नियमाच्या अधीन आहात. आणि नियमातून तुम्ही वाचू शकणार नाही. कारण बायबल सांगतं की एक पण नीतिमान नाही. म्हणजे तुम्ही प्रभुभोजन घेता, दोन्ही गोष्टी पूर्ण होतात. कोणत्या? एक तर वधस्तंभाद्वारे पापा शापांची सुटका, आणि दुसरी का प्रभूंनी मिस्राच्याही त्या दास्यातून आम्हाला बाहेर आणि त्या मरणापासून बाहेर काढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे नाही काय घ्यायचं? कारण ह्यामध्ये
दोन्ही गोष्टी समाविष्ट आहे. म्हणून हुशार राहा. म्हणून काय राहा? हुशार राहा का तुम्हाला काय करायचं आणि काय करायचं नाही. कारण याच्यातून प्रभूंनी बाहेर काढलं आणि हे विधी लावून दिला कारण तुम्ही फक्त मृत्यूतून नाही तर सर्वकालिक मरणातून तुम्ही बाहेर आलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? ज्या वेळेस मिस्रामध्ये मृत्यू फिरत होता प्रभूंनी त्यावेळेस फक्त मृत्यूमधून वाचवलं. कशामधून? मृत्यूपासून. पण ह्या ठिकाणी प्रभूंनी सर्वकालिक मृत्यूपासून आम्हाला वाचवलं. आला का फरक? वलांडणमध्ये फक्त नैसर्गिक मृत्यूपासून वाचलो. कोणता? नैसर्गिक. पण प्रभू भोजन मध्ये आपण जे आहोत आध्यात्मिकरित्या कधी मरणार नाही. प्रेज द लॉर्ड. समजला हा फरक? येतो लक्षात मरणाचा? तिथं नैसर्गिक मृत्यू आला पण शरीर वाचू शकलं नाही. पण इथं सर्वकालिकाचं जीवन आम्हाला भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजलं इथपर्यंत सर्वांना? का वलांडणाचं रूपांतर प्रभुभोजनामध्ये झालेलं आहे. हे सर्व त्याचे संदर्भ मी तुमच्या समोर मांडत आहे का प्रभूंनी वधस्तंभ जायच्या अगोदर हे विधी त्यांनी स्वतः लावून दिलेले आहे. आणि म्हणून त्या विश्वासाने आपण काय घेतलं पाहिजे? प्रभुभोजन. पण जर तुम्ही हे घेत नाही तर तुम्ही त्याचं मरण प्रगट करून दाखवत नाही. आणि जर त्याचं मरण तुम्ही आठवत नाही तर तुमचंही पुनरुत्थान होत नाही. आता मी काय सांगतो थोडं तुम्हाला कळलं या ठिकाणी. करंथीकराचं पहिलं पुस्तक त्याचा 11वा अध्याय आणि 25 आणि 26 वचन आपण वाचूया. आता कोणतं पुस्तक काढलं आपण? कोणतं पत्र काढलंय? हा, कुणी लिहिलंय? पौलानी. पौल पुन्हा या विषयाबद्दल बोलतो. कशाबद्दल? कारण त्याला माहित होतं काही प्रकारचा गैरसमज लोकांमध्ये उत्पन्न झालेला आहे का त्यावेळेस हे घेत नव्हते. काय करायचे लोक? ज्या वेळेस पौल प्रभूची सेवा गाजत होता पुष्कळशे लोक जे यहुदी होते जे प्रभूमध्ये आले त्यांनी प्रभूचा तर स्वीकार केला पण ते ही विधी नव्हते पाळत. ते विधी पाळत नव्हते कारण त्यांच्या समक्षात ही गोष्ट झालेली नव्हती. त्यांनी स्वतःहून ऐकलेलं नव्हतं. त्यांना कोण सांगत होतं या गोष्टीबद्दल? नाही कळलं अजून. प्रभूंनी जे प्रभू भोजनाची विधी स्थापित केली सर्व जग जाहीर केली का? कोणामध्ये केली? शिष्यांमध्ये. आणि मग जोपर्यंत शिष्य बोलत नाही लोकांना कळणार का? म्हणून कोण सांगायचे? शिष्य. व प्रश्न असा होता का शिष्य म्हणायचे का काय म्हणून तुमच्यावर आम्ही तो विश्वास ठेवायचा? जे यहुदी होते ते प्रभूचं वचन ऐकायचे आणि ज्यास पॉल ही शिकवण सांगायचा किंवा या संदर्भात सांगायचा तर त्या ठिकाणी मतभेद व्हायचे. का ते म्हणायचे का देवाने उघड प्रकारे सांगितलेलं नाहीये, आम्हाला फक्त एक सांगितलं. काय? आणि काय सांगितलंय? पिढ्यानपिढ्या करायचं. काय करायचं? आणि तू नवीन आणलं. काय आलं लक्षात का काय चाललंय? आणि म्हणून त्या ठिकाणी मंडळीत काय चाललं हे पाहून पॉल पत्रामध्ये लिहितो तुमचा गैरसमज दूर करा आणि काय घेत जा? काय घेत जा? प्रभुभोजन. कारण याच्यापासून तुम्ही मोकळे केलेले आहात. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी समाविष्ट आहे. वाचूया आपण या ठिकाणी 25 आणि 26 वचन. करंथीकराचं पहिलं पुस्तक पत्र 11वा अध्याय 25 आणि 26. हा वाचूया. त्याप्रमाणे तो जेवण झाल्यावर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रगट करून दाखवता. हा, काय खाता? हा, जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता. आता हे भाकर पण शब्द लक्षात ठेवा. आणि काय पिता? प्याला. तितकेदा तुम्ही काय प्रगट करता? माझं काय प्रगट करता? मरण. म्हणजे आम्हासाठी ख्रिस्त वधस्तंभावर मेलेला आहे. ज्यास आपण प्रभुभोजन घेतो आपण काय प्रगट करतो? आम्हासाठी ख्रिस्त वधस्तंभावर मेलेला आहे. पुन्हा सांगतो, ज्यावेळेस आपण प्रभुभोजन घेतो त्यावेळेस आपण काय प्रगट करतो? ख्रिस्ताचं मरण. ख्रिस्त आम्हासाठी वधस्तंभावर मेलेला आहे. आणि जर आपण त्याचं मरण प्रगट करतो त्याच्या मरणामध्ये आम्हाला हे कळतं, रोम मध्ये असं लिहिलं की त्याच्या मरणामध्ये आपण पण मेलो. आलं लक्षात? काय लिहिलंय की त्याचं मरण प्रगट करतो. काय प्रगट करतो? आम्हासाठी कोण मेला? येशू. कोण मेला? येशू. मग फक्त येशू मेला का त्यामध्ये आपण पण मेलो? म्हणजे त्याचं मरण प्रगट होतं त्याच्या मरणामध्ये आमचंही मरणाचं प्रगटीकरण आम्हाला प्राप्त होतं. का फक्त येशूच नाही तर येशूमध्ये माझाही जुना मनुष्य वधस्तंभावर मेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग जर फक्त मेलेलाच आहे का? नाही. बायबल सांगतं का जर मरणात तुम्ही संयुक्त आहात तर पुनरुत्थान देखील भागीदार तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड.
समजत्या ठिकाणी रोमकरास पत्र 6 अध्याय 5 आणि 6 वचन. रोमकरास पत्र 6 अध्याय. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहो तर त्याच्या पुनरुत्थानाच्याही प्रतिरूपाने संयुक्त होऊ. कळलं का वचन? आपण कोणाचं मरण आठवतोय? येशूचं. पण ज्या त्याचं मरण आठवतो, पहा किती सुंदर भाषा आहे पॉलची, का तो म्हणतो की तुम्ही त्याचं मरण प्रगट करता. कोणाचं? येशूचं. पण ज्या त्याचं मरण आपण समोर आणतो, आम्हाला कळतं का फक्त येशूच नाही, त्याच्यामध्ये मी पण वधस्तंभावर येशूमध्ये मेलेलो आहे. मी मेलो म्हणजे पाप मेले, माझे शाप मेले, माझा जुना स्वभाव मेला, माझ्या जुन्या रूढी परंपरा मेल्या, माझे सर्व जुन्या गोष्टी वधस्तंभावर संपलेल्या आहेत. कोणामध्ये? येशूमध्ये. मग येशू फक्त मेलाच का? येशू उठला पण. येशू उठला पण, आणि न्यायीपणात उठला. कशात उठला? पवित्रतेत उठला. आणि मग तो उठला तर मरणात मी भागीदार आहे, तर पुनरुत्थानात भागीदार नाहीये का? प्रेज लॉर्ड. आलं लक्षात? म्हणून त्याच्यामध्ये माझा नवीन जन्म झालेला आहे. आता माझ्यावर पाप आहे का? शाप आहेत का? जुना स्वभाव नाही, माझ्यात तो नाही. एवढंच नाही तर माझ्यावर जुने नियम देखील नाही, माझ्यावर कोणती रूढी परंपरा नाही, कारण येशूमध्ये मी नवीन निर्मिती आहे. म्हणजे तुम्ही प्रभुवचन घेता, तुम्ही हे घोषणा करता आत्मिकरित्या, किंवा त्याचा अर्थ असा होतो की तुमचं जुनं जीवन संपलेलं आहे येशूमध्ये, आणि त्या पुनरुत्थानात तुम्हाला नवीन जन्म प्रभूच्या कृपेने मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग ज्यावेळेस तुम्ही हे प्रभुजनाचा विधी घेता, तुम्ही उघडपणे आणि आध्यात्मिकरित्या हे जाहीर करता सैतानाच्या विरुद्ध देखील, की तुझं आणि माझं आता भागी पण नाही. आजार माझ्यावर राज्य करू शकणार नाही, कोणत्या परंपराचं जू माझ्यावर नाही, कोणत्या नियमाचं बंधन आता माझ्यावर नाही, कोणता जुना स्वभावाचं वर्चस्व माझ्यावर नाही. कारण हे प्रभू वचन याला दर्शवतं की माझं जुनं जीवन येशूमध्ये संपलेलं आहे आणि त्याच्यात मी नवीन निर्मिती आहे. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? पण ज्यास तुम्ही हे प्रभुवचन नाकारता, तुम्ही हे नाकारून टाकता की तुमचं जुनं जीवन वधस्तंभावर संपलं आणि तुम्ही पापाच्या दास्यात आहात. म्हणून काय घ्यायचं? हे घ्यायचं नाही. कारण याचं रूपांतर कशामध्ये झालंय? का आम्हाला कळलं पाहिजे का प्रभुवचन म्हणजे फक्त एक विधी नाहीये. प्रभू म्हणतो की 2 विधी आहेत, बाप्तिस्मान, मग आपण तो विधी, अरे पण ते विधीचं महत्व पाहिजे. काय पाहिजे? महत्व. नाही तर ती पण एक रूढी बनवून जाईल. त्याचं महत्व पाहिजे का? म्हणून मी प्रभुवचन घेतो. नेमक्याच्या मागे झालेलं काय आहे? कारण तो म्हणतो घ्या काय माझे शरीर आहे जे तुम्हासाठी मोडण्यात येत आहे. का मोडलंय शरीर त्यांनी? आमचे पाप आणि शाप आणि जुना मनुष्याच्या मध्ये संपावं, आणि त्याच्या पुनरुत्थानात आम्हाला नवीन जन्म प्रभूने दिलेला आहे. तो म्हणतो घ्या घ्या हा माझा नवीन प्याला आहे, नवीन करार आहे. म्हणजे त्याच्या रक्ताखाली आम्हाला पूर्ण शुद्धीकरण प्रभूने केलेलं आहे. म्हणून जे लोक काय नाकारतात प्रभुवचन, ते हे नाकारतात का त्यांच्यासाठी येशूने वधस्तंभावर किंमत मोजलेली आहे. म्हणून तुमच्या म्हणजे जे कोणी प्रभुवचन नाकारल ते स्पष्टपणे हा जाहीर करतो का प्रभूने माझी किंमत मोजलेली नाही. म्हणून काय घ्यायचं? वलांडण सणाच्या मागे पळायचं नाही, कारण वलांडणाचं रूपांतरच प्रभूनी प्रभुवचनामध्ये केलेलं आहे. आलं लक्षात इथपर्यंत? अजून एक वचन घेऊ संदर्भासाठी या ठिकाणी. रोमकरास पत्र 7 अध्याय 4, 5 आणि 6 वचन वाचूया या ठिकाणी आपण. त्याप्रमाणे माझ्या भावांनो, तुम्हीही ख्रिस्ताच्या देहाच्या द्वारे नियमशास्त्राला मारले गेलेले आहात. कशाला मारले गेलेत? नियमशास्त्र. समजतंय? नियमशास्त्राला आपण मारले गेलेलो आहोत. म्हणजे येशू मध्ये नियम पूर्ण झाला. बरोबर? येशू कुठं मेला? मग त्याच्यामध्ये आपला पण जुना मनुष्य मेला. मग आपलेही सर्व नियम तिथं संपले. प्रभू न्यायीपणामध्ये उठला, मग त्याच्यामध्ये आम्हालाही न्यायीपण आणि पवित्रता मिळालेली आहे. पुढे काय लिहिलंय? यासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे जो मेलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय? जो मेल्यातून उठलेला आहे तुम्ही त्याचे व्हा. तुम्ही त्याचे व्हा. तुम्ही नियमाच्या स्वाधीन पडू नका, कारण नियम वधस्तंभावर प्रभूने संपून टाकले किंवा पूर्ण केले. आता जो नवीन आहे, जो मोकळा आहे, तुम्ही त्याचे व्हा. प्रेज द लॉर्ड. समजतंय ना? ही आध्यात्मिक भाषा प्लीज अंडरस्टँड करा का तुम्ही त्याचे व्हा. म्हणजे जसा प्रभू आहे, मोकळीक आहे त्याला. तो नियमाच्या अधीन आहे का? आता नाही. तो नियमाच्या अधीन नाही. मग आपण पण नियमाच्या अधीन राहायचं का? नाही. म्हणून हा नियम आमच्यावर चालणार नाही, कारण याचं रूपांतर देवाने याच्यामध्ये केलेलं आहे. पुढे काय लिहिलं? अशा करिता की आपण देवाला फळ द्यावे. पुढं, कारण आपण देहात होतो तेव्हा पापिष्ट वासना नियमशास्त्राच्या द्वारे मरणाला फळ देण्यासाठी
आपल्या अवयवांमध्ये कार्य करीत होत्या. पुढं. पण आता ज्याकडून आपण पूर्वी बांधलेले होतो त्या नियमशास्त्राला मरून गेल्यामुळे. एक मिनिट, काय शब्द वापरला? पूर्वी बांधलेले होतो. म्हणजे नियम कसे होते? बंधनकारक. कसे होते? बंधनकारक. म्हणून काय पाळावं लागायचा? पण आता काय लिहिलं पुढं? त्या नियमशास्त्राला मरून गेल्यामुळे. त्या नियमशास्त्राला मरून गेल्यामुळे म्हणजे नियमाला आपण काय झालो? आता मेलो. आता नियमाचं दास्य आपल्यावर नाही. आपण म्हणून वलांडन नाही. काय प्रभू? पुढं. नियमशास्त्राला मरून गेल्यामुळे आपण त्यापासून सोडवलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण त्यापासून सोडवलेलो आहोत. हा संदर्भ लिहून घ्या. हा तुमच्याकडे पुरावा असेल तर जर तुम्हाला कोणी बंदिवान करण्याचा प्रयत्न करेल, कशाच्या अधीन? याच्या अधीन, तर त्याला सांगा का मी आता त्याच्यातून मोकळा केलेलो आहे. कारण तुमच्या समोर एक वचन आणल, तुमच्या समोर एक काय येईल? वचन. ते वचन काय? करंथीकराचं पहिलं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. यास्तव जुन्या खमीराने नव्हे आणि वाईटपण व दुष्टपण यांच्या खमीराने नव्हे, तर सरळपण व खरेपण यांच्या बेखमीर भाकरींनी आपण सण पाळावा. काय पाळा? मी आता इतकंच काय सांगतो, काय पाळायचं नाही. पण तुमच्या समोर काय लिहिलंय? म्हणून मी सांगितलं की वचन समजणं गरजेचं आहे. जे तुम्ही पाहता, जे वाचता तसंच आहे का त्याचा उलगडा तुम्हाला होतोय? उलगडा होणं गरजेचं आहे. तुमच्या समोर एवढंच वचन आणतील. कोणतं? सण पाळा. काय पाळा? सण. पण याच्या अगोदरच आता आपण जे वचन घेतलं त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं का तुम्ही त्याच्या दास्यामध्ये नाही. तुम्ही त्याच्या दास्यामध्ये नाही. मग इथे तर लिहिलं सण पाळा. मग वचन तिकडं असं सांगतं, वचन इकडं असं सांगतं. मग असं कसं? आलं लक्षात? तिथे काय सांगितलं? आता आपण काय वचन वाचलं थोड्या वेळ पहिले का तुम्ही नियमाच्या दास्यात नाही. मग हा काय होता? नियम. हा काय होता? नियम. का पिढ्यानपिढ्या तुम्ही काय पाळायचं? वलांडन. आताच आपण वाचलं का हा नियम होता. पण आपण याच्या पहिले काय वाचलं का आता तुम्ही नियमाच्या अधीन नाहीये. पण पुन्हा करंथीकरास पत्र कोण लिहिलं? पौलानी. आणि पौल स्वतः काय म्हणतो? काय पाळा. आणि आपण पण त्याच्यावर जोर देतो. कशावर? काय पाळा? सण पाळा. पण वचन व्यवस्थित वाचत नाही. म्हणून हे वचन पुन्हा एकदा आपण समजूया. त्याचं 6 आणि या ठिकाणी 7 वचन वाचूया. 5वा अध्याय. तुमचे प्रतिष्ठा मिरवणे बरे नाही. थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगवते, हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका, यासाठी की जसे तुम्ही बेखमीर आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण ख्रिस्त. एक मिनिट. 7 वचन काय सांगतं इथं? व्यवस्थित ऐका. पहा, प्रथम तर इथं त्यांनी असं लिहिलं का तर जुने खमीर काय करा? काढून टाका. काढून टाका. आणि पुढे असं लिहिलं त्याच्याच मध्ये, यासाठी की जसे तुम्ही बेखमीर आहात. काय लिहिलंय? बेखमीर आहात. नाही. काय शब्द वापरला? तुम्ही. काय शब्द वापरला? तुम्ही बेखमीर आहात. कोणाबद्दल आहे? आपल्याबद्दल. कोणाबद्दल? आपल्यामध्ये खमीर नाही. म्हणजे आपल्यामध्ये ते पाप नाही. आपण कसे आहोत? बेखमीर. आपण कसे आहोत? बेखमीर. पुढे असं लिहिलं त्यांनी, जसे तुम्ही बेखमीर आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. काय शब्द वापरला? जसे तुम्ही बेखमीर आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. म्हणजे काय? तुम्ही प्रभू येशूचा तर स्वीकार केला, प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारलं, पण हे सोडत नाही. म्हणतो काय व्हा? नवा गोळा. काय व्हा? नवा गोळा. का जर प्रभूला तुम्ही स्वीकारलंय, तुम्ही बेखमीर आहात, तुम्ही पवित्र केलेले आहात, तुम्हाला अजून पवित्र करायची गरज नाही. अजून पवित्र करायची गरज नाही. म्हणून त्यांनी काय शब्द वापरला? नवा गोळा व्हा. आता पुढे काय लिहिलंय? कारण ख्रिस्त जो आमचा वलांडन. एक मिनिट. ख्रिस्त जो आमचा वलांडन. आलं लक्षात? ह्या वलांडन जे आपण साजरा करायचो ते वलांडन म्हणूनच कोण अर्पण झाला? आता ख्रिस्त. फक्त यासाठी नाही का मिस्रातून, पण यासाठी का पापाशापातून आमची पूर्ण क्षमा व्हावी. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त आमचा वलांडन आहे. का? कारण या गोष्टीवर वाद व्हायचा. कोणामध्ये? यहुदी लोकांमध्ये. आणि जे ख्रिस्ती लोक होते ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला होता, का ते वाचने वलांडन आणि हा माणसाने प्रभू भोजन. आणि म्हणून पॉल इथं स्पष्टीकरण देतो का अरे बाबा, येशूच वलांडन आहे. येशूच काय? वलांडन आहे. त्याच्यामध्येच आम्हाला पूर्ण मोकळीक मिळालेली आहे. म्हणजे आम्ही प्रभूभोजन घेतो त्यामध्ये हे वलांडन देखील काय होतं? पूर्ण होतं. म्हणून तुम्ही वेगळा वलांडन सण पाळायच्या मागे पडू
नका. आता पुढचे वचन काय सांगतात वाचूया आपण. हा, एक एक वर्ड वाचा. कारण ख्रिस्त जो आमचा वल्लांडण तोही आमच्यासाठी यज्ञार्पण झाला आहे. यास्तव जुन्या खमीराने नव्हे आणि वाईटपण व दुष्टपण यांच्या खमीराने नव्हे, तर सरळपण व खरेपण यांच्या बेखमीर भाकरींनी आपण सण पाळावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, काय शब्द वापरला पहा इथं. तर सरळपण व खरेपण खरेपण यांच्या बेखमीर बेखमीर भाकरीने. भाकरीने. आता सरळपण खरेपण कोणामध्ये? येशूमध्ये. सरळपण खरेपण कोणामध्ये? येशूमध्ये आहे. आणि म्हणून इथं त्यांनी पुढे असा शब्द वापरला का सरळ व खरेपण यांच्या बेखमीर भाकरीने आपण काय पाळावा? सण पाळावा. आणि सण कोणता पाळतो आपण? प्रभू. आलं लक्षात का ते वचनाचा खेळ खेळतात. काय खेळतात? खेळ. का काय लिहिलंय? सण पाळा. काय लिहिलंय? सण पाळा. पण ते हे शब्द नाही सांगत. खरेपणा. काय शब्द वापरला तिथं? सरळपण व खरेपण. सरळपण व खरेपण. पिठात सरळपण व खरेपण असतं का? आलं लक्षात? वालांडण सण साजरा करताना काय बनवावं लागती? भाकर. त्याच्यात काय टाकावं लागतं? खमीर नाही टाकायचं. बरोबर. पण शब्द काय वापरला त्यांनी? जुन्याही खमीरांनी नको, फुगवणाऱ्या खमीरांनी नको, सरळपण व खरेपणाची बेखमीर भाकर. मग पिठात सरळपण व खरेपणा असतो का? समजतंय का? म्हणजे कोणाबद्दल बोलण्यात येतंय हे? ख्रिस्ताबद्दल. कोणाबद्दल? ख्रिस्ताबद्दल. पण हे सांगण्यात येत नाही. फक्त शेवटची ओळ दाखवतात. कोणती? काय पाळा? सण पाळा. अरे पण कशात पाळायला लावला ते पण तर वाच. सरळपण व खरेपण. मग हे तर ख्रिस्तामध्ये, पिठामध्ये आहे का? पिठामध्ये नाही, हे ख्रिस्तामध्ये. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रभुभोजन घेतो, आम्ही हा विश्वास ठेवतो की ती भाकर म्हणजे त्याचं शरीर आहे जे आम्हासाठी वधस्तंभावर मोडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आलं लक्षात? म्हणून ह्या वाचनाच्या गुरफट्यात तुम्ही येऊ नका. तर याचं प्रगटीकरण काय आहे ते आत्म्यातून तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. का खरेपण व सरळपणा हा ख्रिस्तामध्ये, आणि तुम्ही त्याला ग्रहण केलेला आहे, तुमच्या त्या प्रभुभोजनामध्ये सर्व विधी पूर्ण झालेले आहे. बायबल सांगतं 6 किंवा 7 सणाबद्दल बायबल बोलतं. वलांडण सण आहे, बेखमीर भाकर आहे, अजून कोणता आहे? तुतारीचा सण आहे, अजून पेंटिकॉस्टा पवित्र आत्म्याचा तो सण आहे. वेगवेगळे सण आहे. पण प्रत्येक सणाची पूर्तता कोणामध्ये झाली? येशूमध्ये. आणि जर तुम्ही येशूला घेतलं त्याच्यामध्ये सर्व सण सर्व काही पूर्ण झालेलं आहे. म्हणून याच्या मागं पळायचं नाही. काय घ्यायचं? समजलं? त्याला ख्रिस्ताला ग्रहण केलं म्हणजे सर्व त्याच्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. आलं लक्षात? ओके. अजून एक वचन या ठिकाणी घेऊया आपण. कलसेकरास पत्र 2 अध्याय 16 आणि 17 वचन. कलसेकरास पत्र. तर खाण्याविषयी किंवा पिण्याविषयी किंवा सण किंवा अमावस्या किंवा शब्बात याविषयी कोणी तुमचा न्याय न ठरवो. हा, ओके. एक मिनिट. हा, काय लिहिलंय? खाण्याविषयी किंवा पिण्याविषयी किंवा सण किंवा अमावस्या किंवा शब्बात याविषयी कोणी तुमचा न्याय न ठरवो. म्हणजे काय? जर तुम्हाला कोणी म्हणतं का तू काय साजरा नाही करत, तर या ठिकाणी पॉलनी आम्हाला वचन देऊन ठेवलंय देवाच्या कृपेने का याबद्दल कोणी तुझा न्याय करू शकत नाही. कारण त्यांना हे कळतच नाही का याच्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. आलं लक्षात? हा, पुढे काय लिहिलंय? खूप सुंदर वचन आहेत. हा, रीड करा. ह्या गोष्टी तर पुढे होणाऱ्या गोष्टींची सावली अशा आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ज्या काही जुन्या गोष्टी होत्या, या नवीन गोष्टीची काय होती? सावली. म्हणजे ख्रिस्ताची काय होती? सावली. ख्रिस्ताची काय होती? सावली. आता सावलीच्या मागं पळायचं का प्रत्यक्षात जो प्रभू आला त्याला घ्यायचं? आलं लक्षात? जुना करार हा सावली होती, पण नवीन करार म्हणजे येशू प्रत्यक्षात आला याची ती सावली होती. मग आता सावलीच्या मागं नाही, जर प्रत्यक्षात येशू आलाय तर त्याच्या मागे जर आम्ही गेलो तर त्याच्यामध्ये सर्व काही पूर्ण झालेलं आहे. पुढे काय लिहिलंय? परंतु शरीर ख्रिस्ताचे आहे. हा, परंतु शरीर कसे? ख्रिस्ताचे आहे. हा, पुढं अजून एक रेफरन्स घेऊ आपण. इब्री करासपत्र 9 अध्याय. हे सर्व वचन या गोष्टीचं प्रमाण आहे. म्हणजे एक प्रकारचे मी तुम्हाला संदर्भ देतो का ह्या सिद्धांतावर तुम्ही हे सिद्ध करू शकता का प्रभू भोजनामध्ये सर्व काही प्रभू कव्हर करत आहे. आम्हाला वलांडण वेगळं घ्यायची गरज नाही. कारण असा भरम उत्पन्न होईल तर तुम्ही वलांडण वर्षातून एकदा घ्या. मग जर तुम्ही वलांडण घेता तर मी पुन्हा सांगतो की तुम्ही ख्रिस्ताची कृपा नाकारताय. तुम्ही हे नाकारताय की तुमच्या पापा शापांची क्षमा झालेली आहे. हा, पुढचं वचन वाचूया. इब्री करासपत्र 9 अध्याय आणि 10 वचन. हे केवळ देहासंबंधीचे विधी आहेत. हा, एक मिनिट. काय शब्द वापरला? हे केवळ देहासंबंधीचे विधी आहेत. हे फक्त देहासंबंधीचे विधी आहे. हा, पुढं. त्यात खाणे व पिणे व नाना प्रकारची स्नाने येतात. हा, हे विधी
सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले होते. हा, हे विधी सुधारणुकीच्या काळापर्यंत काय केले होते? लावून दिले होते. पुढं, परंतु ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टीचा प्रमुख याजक आला आहे. प्रेज द लॉर्ड. हा, ओके. अजून, आणि अधिक मोठा व अधिक पूर्ण, हातांनी केलेला नव्हे, म्हणजे या उत्पत्तीतला नव्हे, अशा मंडपाच्या द्वारे बकरी व वासरे यांच्या रक्ताने नव्हे, तर स्वतःच्याच रक्ताने आम्हासाठी सार्वकालिक खंडणी मिळवून, प्रेज द लॉर्ड. काय शब्द वापरला? सार्वकालिक खंडणी मिळवून. म्हणजे प्रभूंनी सर्व किंमत मोजलेली आहे. तुम्हाला वेगळं काही करून पित्याला खुश करायची गरज नाही. तुम्ही येशूला घेतलं, येशूचा स्वीकार केला, तर तुम्ही सर्व विधीपासून मोकळे केलेले आहात. अजून एक संदर्भ घेऊ, फास्ट घेऊ. गलतीकारास पत्र 4 अध्याय 9 आणि 10 वचन. देवाला ओळखत असता आणि वास्तविक देवाकडून ओळखलेले असता अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे दासपण नव्याने फिरून करण्याची इच्छा धरून पुन्हा त्याकडे कसे वळता? एक मिनिट, कॅमेरा इकडे करा. हा, प्लीज लँग्वेज ऐका. थोडीशी लँग्वेज तिथं तुमच्या बायबलमध्ये काय शब्द वापरलाय? भिकारड्याशी काय शब्द वापरलाय? भिकारड्या. बरोबर आहे ना? काय शब्द वापरलाय? अशक्त व भिकारड्या. भिकारड्या काय शब्द वापरलाय? भिकारड्या. आता ओके, पुन्हा वाचूया, मग त्याचं महत्व मी सांगतो. का पॉलला असं नाही म्हणायचं का, म्हणजे नाही तर वाईट मिनिंग येईल मनात. अरे काय शब्द वापरत भिकारड्या, असं ठीक वाटतं का पॉल कडून ही भाषा? पण त्याला काय म्हणायचं ते आपण समजून घेऊया. पुन्हा वाचूया. पण आता तुम्ही देवाला ओळखत असता आणि वास्तविक देवाकडून ओळखलेले असता अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे. हा, काय शब्द वापरला? अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षण. अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे. प्राथमिक शिक्षण काय? जुना करार. प्राथमिक शिक्षण काय? जुना करार. पण काय शब्द वापरला? अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे वापरला. भिकारड्या. भिकारी काय करतो? मागतो. भिकारी काय करतो? मागतो. नियम फक्त काय करतं? मागतं. नियम काय करतं? फक्त मागतं. म्हणून त्यांनी शब्द वापरला भिकारड्या. म्हणजे भिकारी काय करतो? फक्त मागतं. हे नियम तुम्हाला तारण देत नाही, हे फक्त तुमच्याकडून मागतं. ही विधी कर, ते विधी कर, ते कर म्हणलं, समजतं या ठिकाणी. म्हणून त्यांनी तो शब्द वापरला, भिकारड्या प्राथमिक शिक्षणाकडे तुम्ही वळू नका. आलं लक्षात? नियम तुम्हाला सुटका देणार नाही. नियम पाप उजागर करते. नियम काय करते? पाप उजागर करते. उजागर म्हणजे कळतं ना, पाप बाहेर काढतं. पण ते मिटवायचं काम कोणामध्ये? फक्त ख्रिस्तामध्ये आहे. आलं लक्षात? हा, पुढे काय लिहिलं? अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे दासपण नव्याने फिरून करण्याची इच्छा धरून पुन्हा त्याकडे कसे वळता? हा, पुन्हा त्याकडे तुम्ही कसे वळता? समजतंय? आता हा कोणता करार आहे? नवीन. हा कसा करार आहे? त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय का नवीन करार. प्रभू वचनामध्ये काय शब्द वापरला? नवीन करार. पण हा कोणता करार होता? म्हणून तो म्हणतो की जुन्या कराराच्या मागे तुम्ही पळू नका. तुम्ही कोणत्या करारा मागे पळा? नवीन करार. आलं लक्षात? म्हणून याच्या मागे जायचं नाही. हा, पुढे काय लिहिलंय? अशक्त व भिकारड्या प्राथमिक शिक्षणाचे दासपण नव्याने फिरून करण्याची इच्छा धरून पुन्हा त्याकडे कसे वळता? दिवस व महिने. हा, एक मिनिट. हा, एक एक शब्द वापरा. दिवस दिवस व महिने महिने व समय समय व वर्ष व वर्ष हे तुम्ही पाळता. हे तुम्ही पाळता. हा, काय काय शब्द वापरला? दिवस. आपण कोणता विषय घेतला होता? शाब्बाताचा. का तुम्ही दिवस पाळता? नाही, शनिवारच नाही. प्रत्येक दिवस आम्हासाठी पवित्र दिवस आहे. आलं लक्षात? पुढे दिलं महिने. म्हणून मी म्हटलं होतो सुरुवातीला, जसं आपण निर्गम वाचलं, का त्यांना एक विशेष महिन्यामध्ये करायला लावलं. म्हणून तो काय म्हणतो? तुम्ही काय पाळता? महिने. दिवस व काय पाळता? महिने. आलं लक्षात? म्हणून हे महिन्यात साजरं केलं जातं दरवर्षी, पण एका विशिष्ट महिन्यामध्ये. म्हणून मी जोर दिला होता, त्याचा एवढा उलगडा सांगितला का ज्या महिन्यात ते करायला लावलं तो कोणता महिना होता? अबीब, किंवा त्याला दुसरं म्हणतात निसान, आणि आपल्या इथं त्याला म्हणतात मार्च किंवा एप्रिल. आलं लक्षात? म्हणून त्यांनी इथं क्लिअर लिहिलं का दिवस किंवा महिने याच्या मागे पळू नका. हा, पुढे काय लिहिलं त्याच्यामध्येच? दिवस, महिने व समय व वर्ष हे तुम्ही पाळता. तुमच्याविषयी मला भय वाटते. हा, तुमच्याविषयी मला काय वाटते? भय वाटते. भय वाटते का? कारण जर तुम्ही नियमाच्या मागे पळता तर लक्षात ठेवा का एकही जगामध्ये नीतिमान नाही, आणि स्वतःच्या ताकदीवर तुम्ही नियमाच्या द्वारे तारण मिळू शकत नाही. कृपाच आहे का जी फुकट मध्ये तुम्हाला काय देते? तारण. आणि ती कोणाकडून आहे? प्रेज द लॉर्ड.
हा संदेश इथं संपलेला नाही आहे, तर याचा खूप मोठा भाग अजून बाकी आहे आणि पुष्कळ प्रश्न उत्तर तुमच्या मनात असतील तर त्याचं उत्तर त्याच्या पुढच्या भागात तुम्हाला भेटेल. पण पुढचा भाग पाहायला विसरू नका, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आज तुम्ही अर्ध ज्ञान संपादन केलं, पण याचा उर्वरित भाग आहे हा 100% एक नवीन प्रकाशन तुम्हाला देईल आणि प्रभुभजनाचं अधिक सामर्थ्य आणि मर्म तुम्हाला कळेल. आणि मग ज्यास तुम्ही ते प्रभुभजन घ्याल, खरा विश्वास, खरी समज तुमच्यामध्ये असेल. म्हणून प्लीज याचा नक्की पुढचा भाग तुम्ही पहा. प्रेज द लॉर्ड. आभार मानतो प्रभू, तुला धन्यवाद देतो माझ्या पित्या. काय पित्या परमेश्वर, तू आम्हा सत्य प्रगट केलं आणि आज आम्हाला कळलं माझ्या परमेश्वरा. आणि पुन्हा एकदा तू आमच्या विश्वासात एक नवीन भर टाकली माझ्या प्रभू. का ओलांडण्याचं रूपांतरच प्रभुवचनामध्ये झालं आणि जी आम्ही भाकर घेतो ती फक्त एक भाकर नाहीये, तर त्याला तू आशीर्वाद दिल्यामुळं ते ख्रिस्त शरीर आहे माझ्या परमेश्वरा. आणि जो द्राक्षरस प्याला आम्ही घेतो तो फक्त एक द्राक्षरस नाहीये माझ्या प्रभू, तो केलेला नवीन करार आहे. ते तुझं अतिपवित्र रक्त आहे का ज्याच्याद्वारे तू आम्हाला शुद्ध केलेलं आहे प्रभू. आणि ज्या प्रकारे प्रभू जी बेखमीर भाकर आहे ते वचन आहे माझ्या परमेश्वरा. म्हणून प्रभू जे सत्य आम्हाला कळलं, आम्ही प्रार्थना करतो की सत्यावर विश्वासाने उभा राहून इथून पुढे ज्याही वेळेस आम्ही त्या विधीमध्ये आपण भाग घेऊ माझ्या परमेश्वरा, आमचा विश्वास मोठा कर. आणि विश्वास धरतो का जास्ती ह्या विश्वासाने घेतील, कोणता आजार त्यांच्यामध्ये कार्य करणार नाही, कोणता जुना स्वभाव त्यांच्यामध्ये राज्य करणार नाही, कोणतं सैतानचे कार्य त्यांच्यात राहणार नाही. कारण ह्या प्रभुवचनाद्वारे ते जाहीर करतात की येशूमध्ये आम्ही नवीन करणार आहोत, येशूमध्ये आम्ही नवीन निर्मिती आहोत, येशूमध्ये आम्ही आशीर्वादित आहोत, येशूमध्ये आम्ही निरोगी आहोत. आणि मग कोणतं साम्राज्य त्यांच्यावर राहणार नाही, कोणतं दास पण त्यांच्यावर राहणार नाही माझ्या परमेश्वरा. तर प्रत्येक जण बंधनमुक्त होतील. म्हणून मी प्रार्थना करतो का पुन्हा एकदा प्रभू आज जे वचन गेले अब्बा ते पुन्हा व्यक्तिगत आध्यात्मिकता मनन करू दे माझ्या परमेश्वरा. त्यांच्याशी पुन्हा तू बोल प्रभू, याचं सामर्थ्य त्यांना समजून येऊ दे प्रभू. आणि त्याची वर उभं राहणे, त्याची अंमलबजावणी करण्याची कृपा त्यांना दे आणि प्रत्येकात तुझा गौरव होऊ दे. आणि मी विश्वास धरतो प्रभू का जे सत्य त्यांना समजल ते 100% बंधनमुक्त होतील प्रभू. आणि विश्वास धरतो का आजच्या वाचनाद्वारे ते बंधनमुक्त झालेत आणि मोठं सामर्थ्य वाहील त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यात तुझा गौरव होणार. पुन्हा एकदा प्रत्येकाच्या व्यक्तिगत कुटुंबावर तुझी कृपेचा आशीर्वाद स्वीकारतो. हे पित्या परमेश्वर, कोण कोणत्या स्थितीमधून चाललं हे तुला माहिती आहे माझ्या पित्या. पण तू एकच म्हणतो का या प्रकारे प्रार्थना कर ज्या प्रकारे दावीद म्हणतो का हे माझा जीवा का तू निराशेस, का तू खिन्न, देवाची आशा धर, देव सर्व काही उत्तम करणार आहे. म्हणून या सर्वांना मी आशीर्वाद देतो प्रभू. त्यांचं तुझ्यापाशी येणं, तुझ्याकडे मागणं व्यर्थ जाणार नाही प्रभू. त्यांचे दिवस तू बदलशील माझ्या परमेश्वरा. ते मोठा गौरव पाहतील प्रभू. आज निराशेच्या अश्रू आहे, पण देवा त्याचं रूपांतर आनंदामध्ये होईल माझ्या परमेश्वरा आणि मोठं कार्य होईल माझ्या प्रभू लॉर्ड. या सर्व नकारात्मक स्थितीमध्ये त्यांना मार्गदर्शन कर. वास्तवामध्ये त्याच्याशी बोल माझ्या परमेश्वरा. वास्तवामध्ये टिकून राहू दे. जे काही त्याच्यासमोर आजार असतील, जे काही त्याच्यासमोर समस्या असतील, त्या प्रत्येकानं वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांना तू कृपा दे माझ्या परमेश्वरा आणि त्यांच्यात तुझा गौरव हो दे पित्या. केली प्रार्थना तू मान्य केली, हाच विश्वास मी धरतो प्रभू, कारण आमच्यामध्ये तू आहे प्रभू. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.